मी फायनल मॅच ची नाणेफेकी जिंकून न्यूझीलंड पायगाव टीमचे कॅप्टन रुपेश मुकादमनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला आमंत्रण दिलेलं आहे. आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 चा पहिला सेमीफायनल. चला संतोष जोशी सर, मनोहर केने, खंडू पाटील, विष्णू पाटील, ऑल टीम लगेच टीम मीटिंग करून आपण आपली फिल्डिंग लावून घ्या. आमचे लाडके प्रेक्षक, आमने संघाचे समर्थक, आपलं देखील खूप खूप स्वागत या स्पर्धेमध्ये. आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सेमीफायनलचा सामना आहे आणि उद्या स्पर्धेचा फायनल डे. गावदेवी रांजनोली वेस अँड कंपनी आणि गावदेवी ओली, त्यानंतर विक्रम स्पोर्ट वरुणनगर, शेलो माता वाल, बंद्रे मारुती कल्लेर, गावदेवी भादवड, जय बजरंग कारिवली आणि अष्टविनायक ठाकूरवाडा. उद्याचे 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. उद्या दोन्ही टीम रांजनोली आणि ओली बरोबर 9 वाजता यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लाईव्हच्या माध्यमातून जर आमची सूचना आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर अगदी 9 वाजता दोन्ही टीम इथे पोहोचायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर्व आमचे लाडके प्रेक्षक. सेमीफायनल सामना सुरू होतोय. नाणेफेकी जिंकून न्यूझीलंड पायगाव टीम फलंदाजी स्वीकारून पहिली सलमीट जोडी मैदानामध्ये नितीन गवली आणि कॅप्टन रुपेश मुकादम. बघूया गोलंदाज संतोष जोशी. एक चांगली फाईट. कालच्या पहिल्या दिवसाचा विजेता शिवनेरी स्पोर्ट आमने आणि आजच्या दुसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता न्यूझीलंड पायगाव. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सजवून घ्या. आमने टीम सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामधून आई गावदेवी किडनगरी वेले 40+ आयोजित आपण स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 ची स्पर्धा पाहतोय. केलोळ कक्षामध्ये पाणी घेऊन जा. डीएम जितो आयोजन कमिटी, केलोळ कक्षामध्ये पाणी नाहीये, तिथे पाणी पोहोचवा जरा प्लीज. आपले स्वयंसेवक खेळाडू आई गावदेवी 40+ खेळाडू कक्षामध्ये पाण्याचा बॉटल घेऊन जाईल.
कारण की एक मॅच बाकी आहे. पाण्याची व्यवस्था करा. धन्यवाद. नक्की संदीप भाऊ कचेर पाटील यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये पंच कमिटी, समालोचक, गुणलेखक, लाईव्ह सर्वांची जेवणाची उत्तम सोय अगदी स्वतः आचार्य आणि चांगलं रुचकर जेवण घरचा तो घरचा त्यांच्या माध्यमातून 2 दिवस आम्हाला दिले. उद्या देखील त्यांच्याकडून एक चांगला उत्तम जेवण मिळेल. धन्यवाद. इथे या चेंडूवर अगदी कंट्रोल पूलचा फटका आपण पाहतोय. संतोष जोशी आहेत गोलंदाज. पहिल्या चेंडूवर आले 2. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेत. संतोष जोशी थोडेसे नाराज आहेत कारण की नितीन गवलीचा झेल होता. प्रयत्न करायला हवे होते. क्या बात आहे. शपल क्रॉस, चांगला संपर्क, चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिझन मधून सीमा पार चौकार. सीमारेषा पंच म्हणून आपले खेळाडू राहत इथे. आई गावदेवी 40+ वेले टीम. 2 चेंडू मध्ये 6 धावा. नितीन गवलीकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. इथे मिस्टर मटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक, वेल जज कॅच. आखिरकार चर्चा केली, टीम मीटिंग झाली आणि त्याच्यात यशस्वी झालाय. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम. फलंदाज नितीन गवली. झेलबाद. बॉलवर जिंकून दिला. तिसरा सामना रवींद्रनं जिंकून दिला आणि आता हा सामना बघूया. काल आपण पाहिलं तर आमने संघाकडून मनोहर केने, त्यानंतर विष्णू पाटील. नक्की चांगला खेळ संपूर्ण टीमच्या माध्यमातून राहिलाय. अगदी दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये रवींद्र आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बाजूला आमने तर दुसऱ्या बाजूला पायगाव. हा फटका लॉंग ऑन रिझनला सरसवतोय. एका टप्प्यानं चेंडू चाललाय सीमा पार. रवींद्रच्या बॅट मधून हा चौकार. बघूया संतोष जोशीच्या अजूनही पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. धावा झालेत 10. 6 वर नितीन बाद झालेत. रवींद्रने चौकार ठोकलाय. हा चेंडूचा पाठलाग जरूर केलाय मात्र बॅट फिरवली नव्हती. डॉट बॉल. फलंदाजाच्या शारीरिक भाषेला ओळखून हा चेंडू टाकला होता. गुड बॉलिंग. संतोष जोशी व्यवसायाने शिक्षक आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. P1 चा शेवटचा चेंडू. क्या बात आहे. वन्स अगेन डॉट बॉल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलग 2 चेंडू डॉट. चांगली कमबॅक संतोष जोशी यांची. 1 ओव्हर 1 बाद 10.
पवार पाटील यांचे चिरंजीव आहेत. आयन गोलंदाज मनोहर केने टीमचे कॅप्टन आहेत. काल एकाती सामना मनोहरनं आपल्या स्वतःच्या बलावर जिंकून दिलाय. टीमचा कॅप्टन आहे आणि चालू सीझन मध्ये नवीन खेळाडू शिवनेश्वर आमने टीमला जॉईन झालाय. बघूया ओव्हर नंबर 2 समोर नवीन बॅटर सलामीवीर. पहिल्या ओव्हर मध्ये एक की चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कॅप्टन रुपेश मुकादम आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन मनोहर केने. वाह चांगला बॅटर. दोन्ही टीमचे कॅप्टन आमने सामने. मैदानामध्ये अतिशय चांगला वातावरण निसर्गाच्या सानिध्यात आपण आई गावदेवी वेलीची क्रीडानगरी पाहतोय. थंडगार हवा. अतिशय चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू चाललाय आर पार सीमा पार चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. 14 धावा. इथे चेंडू हवेमध्ये. संतोष जोशी झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. लॉंग ऑनला चांगला झेल आणि फलंदाज रुपेश मुकादम झेलबाद. नॉन स्ट्राईकला रवींद्र आणि आता स्ट्राईकला गणेश. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू होता मात्र तितकाच अगदी डिफेन्सिव्ह रित्या हा चेंडू डीप फाईनले का रिझर्व मधून उचललाय. 2 धावा. धावसंख्या झाली ती 16 का डोला. 16 धावा. 2 गाड्यांचे मोबदल्यात. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला गेलेत. नितीन गवली नंतर रुपेश मुकादम. क्या बात आहे. काय चेंडू वलवलाय. वाह अप्रतिम. फिल्डिंग देखील डीप मधून चांगली पाहायला मिळते. जबरदस्त बॅकअप. वाह 2 धावेनं संघाची टोटल 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झाल्यात 4. ओव्हर नंबर 2. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनोहरनं अतिशय चांगला चेंडू टाकला होता. अप्रतिम. अगदी ऑफस्विंग चेंडू. अगदी आपण पाहिला तर किती चेंडू वलवलाय. बोटांची जादू दाखवली. आडव्या बॅटनं चेंडू चालला अगदी डीप मिड विकेटला. दुसरी धाव इथे पूर्ण करताना सलगच्या 3 चेंडूमध्ये 3 वेळा दुहेरी धावा पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली 2-0. 20. शेवटचा चेंडू आहे. ओव्हर नंबर 2. कॅप्टन मनोहर केने. इथे हा फटका चालला हवेमध्ये तरंगात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार.
26 धावा लागलेत. आलेले अनिल आणि या ओव्हर मध्ये गणेशनं तब्बल 12 धावा घेतलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 16, 2 ओव्हरला 26. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन ओव्हर मध्ये 26. आणि बघूया आता गोलंदाजीसाठी क्रमांक 3 दिनेश दलवी आलेत. काल दिनेशने देखील संपूर्ण दिवसातून चांगला खेळ केलाय. समोर फलंदाज आहे रवींद्र. क्या बात है. इथे दुसरा झेल कंप्लीट केलाय. वाईडिश लॉंग ऑन ला संतोष जोशीनं. फलंदाज रवींद्र. OUT आउट. लाईनातले अगदी वाईट यॉर्कर चेंडू पाहिलाय. चेंडू चालला अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये. दुसरी धाव पूर्ण केली पोलार्डनं. धावसंख्या झाली 28. 28 धावा. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सुनील म्हात्रे सरांचा मोठा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 29. अगदी जी प्लॅनिंग केलेली आहे, जी चर्चा केलेली आहे संपूर्ण टीमनी, त्या चर्चेचा नक्कीच फायदा झाला इथे. अतिशय चांगला अगदी चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजनला पुन्हा एकदा संतोष जोशी पाहायला मिळत आहेत. आज चांगले 2 झेल त्यांनी कंप्लीट केलेत. धावसंख्या 30. चेंडू टाकून झाले 2 ओव्हर 3. 15 चेंडू मध्ये 30 धावा आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ आणि या चेंडूवर एक तर पूर्ण केली. दुसरीसाठी डेंजर एंडला मात्र इथे एक एष्टीरक्षक खंडू पाटीलला चेंडू गॅदर करता आला नव्हता. धावसंख्या 32 धावा. भावेश बारसी नक्कीच भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट कॅमेरा मॅन म्हणून त्यांना ओळख आहे. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत भावेश. नेहमीच आपलं काम भला आणि आपण भला. कमी बोलतायत मात्र चित्रीकरण चांगले टिपतायत. धन्यवाद भावेश बारसी. इथे खंडूकडून चुकी आणि संघाला भोगावे लागलेले आहेत. 4 धावा. बॅटकड होता. यस. धावसंख्या 36. बॅटकड होती. पोलार्डच्या बॅट म्हणून चौकार आलाय. यस. पोलार्ड आणि गणेश लक्ष ठेवा बरोबर. दोन्ही खेळाडू एकाच बॉडी लँग्वेजचे दिसतात. सॉरी गणेशने मारलाय. यस गणेशने मारलाय. धन्यवाद म्हात्रे सर.
शेवटचा चेंडू इथे चांगला झेल टिपला आता खंडू पाटीलनं आणि फलंदाज गणेश आउट. फलंदाज राजेश आहे का भाऊ सर? किरण, यस किरण. गोलंदाज महेंद्र आहेत. अतिशय चांगले फिरकी गोलंदाज शिवनेरी स्पोर्ट आमने टीम. 4-बाद-36 12च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 36 धावा आलेत. सरांना दे हा चेंडू चेक केला जाईल नक्कीच. पंच भाऊ पाटील सर वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावा लागलेत 37. इथे चेंडूला अगदी स्लॉग सिपच्या अंदाजाने केलेत. लॉंग लेग सीमारेषेकडून चेंडू येतोय. 2 धावा इथे पूर्ण केलेत पोलार्डनं. धावसंख्या 39 धावा लागलेत. नक्कीच आमचे होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ किनी सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्कोरचं काम पाहत आहेत. गुड बॉलिंग मनोहर किनी खुश आहे त्या चेंडूवर. भले त्यांना एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडता आला नाही, मात्र टप्पा महेंद्रचा सुरेख होता. डॉट बॉल. क्या बात आहे. अजून एक डॉट. ही महेंद्रची ताकद आहे. नक्की शिवनेरी स्पोर्ट आमने संघाला चालू सीझन मध्ये काही नवीन चेहरे खूप चांगले मिळालेले आहेत. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. धावा लागलेत 39. सेमी फायनल. बघूया फायनलचं तिकीट कोण घेऊन जाणार. आमने की पायगाव की आमने. मिस टाइम फटका अगदी ते झेल स्टँडच्या मागे मनोहर केनेनं कंप्लीट केलाय आणि धक्का नंबर 5 निमरण पायगाव टीमला. डीजे सेमी फायनलचा सामना पहिला वाईट टाकला, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 डॉट आणि विकेट. क्या बात आहे. अप्रतिम. आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका इथे किरणच्या बॅट मधून. सॉरी किरण नाही, नवीन बॅटर आलाय राजेश. यस सूर्यकांत भाऊ नाही चालेल, फेका दे. चेंडू देखील खूप लांब गेलाय. चेंडू आलाय सर, मॅच बॉल आला. धन्यवाद. आमचे स्वयंसेवक सदस्य आहेत नारायणदादा पाटील यांची खूप मेहनत आहे. वा. या षटकाराने धावसंख्या 45 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू आहे. राजेशनं काय फटका खेळलाय. वा. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. इथे हा चेंडू इनफिल्डच्या वरून
चेंडू चालला डीप स्लीपर कव्हरला, 2 पूर्ण केलेत. तिसरी धाव पूर्ण होईल का बघूया, प्रश्न चिन्ह आहे. आणि नक्कीच इथे फलंदाज राजेश तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावचित बाद 47 धावा बनवल्यात. या सेमीफायनल सामन्यातून नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड पायगाव टीमनं आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जितू आपण एक स्वागत सन्मान घेऊया. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम चे सदस्य सुरेश भाऊ आमच्या मान्यवर कक्षामध्ये सूर्या यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 च्या माध्यमातून जितेंद्र पाटील वेलेगावचे यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी युवा उद्योजक आणि आई गावदेवी 40+ संघाचे सदस्य आहेत आमचे परम मित्र. धन्यवाद जितो आणि धन्यवाद सूर्या भाऊ. बघा आता आपण जर या सामन्याचा इक्वेशन पाहिलं तर चेंडू आहे 24 आणि धावा बनवायचे आहेत 48. चोवीस दोने किती 48 बरोबर. म्हणजे नक्कीच 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा. बघूया अगदी हलक्या पावलांनी नितीन गवळीची सेना मैदानामध्ये उतरलेली आहे. पहिलं पॉवर प्लेच ओव्हर खूप निर्णायक राहील या सेमीफायनल सामन्याचं. नक्कीच शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला सुनील अंकुश फुलोरे नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपण ही जर्सी पाहतोय. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला त्यांच्याकडून या स्पर्धेच्या आयोजक संघाला आणि त्यांच्या घरच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद सुनीलजी फुलोरे. त्यानंतर दिलीपजी यशवंत केने यांच्याकडून देखील शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला शुभेच्छा आहेत. चंद्रकांत अनंत बारसी आमचे भावेश बारसी इथे आहेत कॅमेरामॅन. क्या बात आहे. क्या बात आहे. सूर्यभाई बारसी आहेत आमचे भावेश बारसी आहेत कॅमेरामॅन. वा चला आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. आणि क्वार्टर फायनल सामने जिंकून दोन्ही टीम आज सेमी फायनलचा सामना खेळत आहेत. बघूया फायनलचं तिकीट पायगाव टीमला मिळतंय की आमने 48 धावांचं लक्ष्य आहे. आणि या खेळपट्टीवर 48 धावा म्हटल्या की तेवढी करायची आहे. धन्यवाद संतोष जोशी सर आणि खंडू पाटील. क्या बात आहे. अतिशय चांगलं दृश्य दाखवलं जातोय. आकाशामध्ये पक्षी गिरट्या घेतोय. वा होम फोटो लाईव्ह आमचे कॅमेरामॅन जयदीप पाटील आणि भावेश बारसी एक से बढ़के एक आणि चिन्मय पाटील आणि या होम फोटो लाईव्हचे ऑनर अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. नक्कीच आमच्या अनिलच्या माध्यमातून देखील आमच्या मानकुली गावाचं नाव या भिवंडी लाईव्हच्या माध्यमातून आवर्जून घेतलं जातोय. धन्यवाद अनिल.
दोन्ही टीम अतिशय चांगला खेळ आज. उद्याचा पहिला सामना आहे ग्रुप सी मधून. गावदेवी रांजनोली वेस अँड कंपनी, त्यानंतर गावदेवी ओहली, विक्रम स्पोर्ट ओडूनगर, शलुमाता हॉल, बंदरमूर्ती कल्लेर, गावदेवी भादवाड, गावदेवी पिंपलघर आणि अश्विनी ठाकोरपाडा. उद्याच्या 8 ही संघाने वेळेवर यायचं आहे. उद्या अशा टीम आहेत 100 बडकर 1. स्ट्राईकला आहेत संतोष जोशी, नॉन स्ट्राईकला खंडू पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका. क्या बात आहे, काय ताकद होती या फटक्यात. टायमिंग किती सुरेख, अगदी शरीरावर येणारा चेंडू होता. गुड शॉट. दोन चेंडू मध्ये 10 बनवायचे, 24 मध्ये 48. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित आहे. इथे एकदा आपण जर विचार केला संतोष जोशी सरांचा, तर त्यांनी 2 चेंडू मध्ये 5 चेंडूंची कमाई केलेली आहे. नवीन चेंडूची फेकी करायची आहे. जितू आला, चेंडू आला. नवीन चेंडू आणून ठेवा पहिल्या ओव्हरसाठी. जुने भरपूर आहेत आपल्याकडे. जुने आपल्याकडे आता 13 इथे आहेत. नवीन पंचांकडे फक्त आहेत. यस, जुने आहेत. हे 2 बॉक्स घ्या. स्वयंसेवक आपले, आपण तयार आहात. चेंडू जसा जाईल तसा आतमध्ये टाका मैदानामध्ये. जुने चेंडू भरपूर आहेत. या जितू, हा चेंडू पुन्हा एकदा हवाई सपार. अतिशय धुव्वा था. क्या बात आहे. संतोष जोशी सरांची नेहमीच फलंदाजी पाहायला आवडते. विष्णू पाटील देखील त्यांच्याकडे एक चांगले स्ट्रॉंग फलंदाज आहेत. खंडू पाटील थोडेसे शांत आहेत. चालू सीझन खंडू पाटीलांचा मला वाटतं सराव कुठेतरी कमी असावा. नक्कीच सुरुवातीला आपण पाहिलं होतं या संघाला मी खारबावला, मला वाटतं या संघाचा डेब्यू होता. खारबाव इथे पहिली स्पर्धा खेळले होते आणि योगायोग होता की आम्ही तिथे समालोचक करत होतो. चांगली फलंदाजी विष्णू पाटील आणि खंडू पाटीलने केली होती. 3 चेंडू मध्ये 16 धावा आलेत. 2 षटकार 1 चौकार. आणि कोणाला ठोकलाय? नितीन गवलीला. तीन चेंडू मध्ये 16 धावा. सुधीर भाऊ धन्यवाद. नारायण दादा क्या बात आहे. संपूर्ण आई गावदेवी 40+ ची टीम या स्पर्धेसाठी फर्स्ट टू एंड मेहनत करते. नक्कीच सर्वांचं खूप खूप चांगलं सहकार्य आहे. पुढील चेंडू 3 मध्ये 16 आलेत. 24 मध्ये 48 बनवायचे आहेत. इथे बघूया अँगल चेंज केलाय. पहिले 3 चेंडू टाकले राऊंड द विकेट ना. इथे हा चेंडू टाकलाय ओव्हर द विकेट ना. आणि इथे देखील आलाय हा नशिबाचा चौकार. यस बॅट कट. क्या बात आहे. सुनील म्हात्रे सरांचे इशारे बघा, कारण की आता सुट्टीचा टाइम येत चाललाय. यस त्यांना देखील झालाय कधी सामना संपतोय. नक्कीच दिवसभर उन्हामध्ये राहणं देखील सोपं काम नाहीये. खूप मेहनती आहेत. सुनील म्हात्रे असतील, भाऊ पाटील, आमचे सुरेश गरज सर. हा चेंडू चाललाय अगदी सीमा पार. 1 बाउन्स चौकार. नितीन गवलीला अगदी बिजी ठेवलाय. आमच्या पंचांना बिजी ठेवलाय. धावा बनलेत 5 चेंडू मध्ये 24. आता अर्ध्या बनवायचे आहेत 19 मध्ये आणि 5 मध्ये बनलेत अर्ध्या 24. क्या बात आहे. अर्ध्या धावांचा पल्ला
5 चेंडूमध्ये पूर्ण केलाय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं. आता मनोहर केने खुश असतील आपल्या सिनियर खेळाडूंवर. बघूया इथे हा चेंडू शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचललाय. एक सिंगल. 6 मध्ये दिलेत नितीन गवलीनं 25 आणि आता 18 मध्ये पाहिजे 23. शिवनेरी टीमला खूप मीटिंग करायला वेळ मिळाला. रात्रीपासून चर्चा असतील या सामना सुरू होईपर्यंत. नक्कीच विष्णू पाटील, मनोहर केने, त्यानंतर महेंद्र असतील, दिनेश दलवी असतील, खंडू पाटील, संतोष जोशी, चांगला खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे. वेलकम संदीप भाऊ. या स्पर्धेसाठी अपार मेहनत आचार्य आमचे जाम भारी अनिल मुकादम. अनिल आलेत. नक्की संदीप भाऊ जिथे कमी तिथे आम्ही. या स्पर्धेचे सीओ आहेत. पूर्ण अगदी खजिनदार जेवणाची सोय असेल आमची. इथे समालोचक कक्षामधून गुणलेखी भूमिका असेल. क्या बात आहे. इथे हाऊस दॅटचा अपील परफेक्ट यॉर्कर. चेंडू आपण पाहिलाय अनिल मुकादमचा डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात अनिलनं डॉट बॉल न केलेली आहे. आमने टीम उजव्या हातावर, पायगाव टीम डाव्या हातावर. वेले गावापासून खूप दोन्ही गाव आहेत. इथे हा चेंडू पॉइंटच्या वरून उडवलाय. खाली क्षेत्र आहे. जगदीश मुकादम धावतायत. चेंडू चालला डीप पॉइंट. सीमा पार चौकार. धावसंख्या 29. आमने टीम या सीझनचा पहिला सामना फायनल मध्ये खेळण्याच्या तयारीत दिसतोय. खेळले फायनल. क्या बात आहे. खेळलेत फायनल मारलेली आहे. वा आम्ही पिशाला नव्हतो. समजवा. संतोष जोशी सर आतापर्यंत खंडोनी फक्त साथ दिलेली आहे. ते देखील म्हणत असतील सरांचा भरा चाललाय. माझ्यावर थोडस ओझं कमी आहे. आताचे 8चे 8 चेंडू संतोष जोशी सर खेळलेत आणि धावा बनवलेत 29. त्याच्यामध्ये एक चेंडू डॉट खेळलेत. हा चेंडू लेग स्ट्रिकला सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाईटचे इशारा. 30 झालेत. आता फक्त 18 पाहिजेत. 16 चेंडू मध्ये 18 वर सामना येऊन थांबलाय. एवढ्या लवकर. इथे स्लॉक सेव्ह केलायचा होता. फ्लाइट दिली होती. गती परिवर्तन चेंडू पाहिलाय. अनिलकडे चांगली विविधता आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या अँगलनं टाकण्याचा प्रयत्न अनिल करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ अर्ध्या धावा नितीन गवलीच्या ठोकल्या आणि अडचणीमध्ये आलाय न्यूझीलंड पायगाव संघ. हा वेगाने चेंडू टाकलाय. तितकाच चांगला फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चांगली फिल्डिंग. आता संतोष जोशी सरने सांगितले खंडूला तुम्ही थांबा. 31 धावा. 10 चेंडू मध्ये 31 आलेत. आता 12 मध्ये पाहिजेत 17. सॉरी 14 मध्ये. क्या बात आहे. फक्त आणि फक्त दिशा दिली. ताकद बघा खंडूच्या मनगडामध्ये. चौकार. अतिशय क्लास फटका खेळले. चेंडूच्या लाईनवर लवकर पोहोचले आणि फक्त दिशा दिली. चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. धावसंख्या 35. 13 मध्ये 13. 13 मध्ये 13 आणि हा चेंडू आलाय वाईट. काय बॅट फिरवली होती. आता चेंडू भेटला असता तर भाऊ सरांच्या डोक्याच्या वरून गेला असता मला वाटतं. 37 धावा. नक्कीच इथे हा चेंडू काऊकडे सरसावतोय. आयोजकांचं म्हणणं आहे जो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल त्याच्या बरोबर उद्या कमीत कमी 100 ते 150 प्रेक्षक तुम्ही घेऊन या. आमच्या स्पर्धेला चांगली उपस्थिती द्या. नक्कीच बघूया आता कुठले प्रेक्षक उद्या जास्त पाहायला मिळतील
आता संधी जास्त आमने संघाला आहे, कारण की 2 ओव्हर मध्ये बनलेत 37 आणि आता 12 मध्ये पाहिजेत 11. चालेल चालेल. बघा सूर्यकांत भाऊ बोलतायत बच्ची उपलब्ध करून देऊ. तुमचे प्रेक्षक किती येतील ते सांगा, ते देखील तुमची व्यवस्था करू. उद्या आम्हाला प्रेक्षक द्या फक्त फायनल सामन्यासाठी. सूर्यकांत भाऊ पाटील नक्कीच वेलेगावचे युवा उद्योजक आहेत. ठाणे जिल्हा भाजपा ग्रामीणचे चिटणीस आहेत आणि पार्थ एंटरप्राइजेस चे सर्व आहेत. त्यांच्या सौभाग्यवती वेले ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. 12 मध्ये 11 गोलंदाज झालेत. जगदीश मुकादम, क्या बात आहे. इथे खंडू पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. खेळाडू कक्षामध्ये बघा, अगदी इथे मनोहर केने काय चांगली त्याने ऍक्शन केली. वा, शिखर धवनच्या अंदाजानं त्याने अगदी आपले दोन्ही हात मारलेत. उद्या त्यांना फायनल खेळायची आहे. आता जवळजवळ तिकीट फिक्स झालाय. चांगला क्रिकेट खंडू देखील खेळतायत. बघूया गॅप मधून चेंडू चाललाय. हॅलो हॅलो सीमा पार. भाऊ सर का असतात, सामना लवकर संपण्याच्या तयारीत म्हणून खुश आहेत. स्कोर इज लेवल. फक्त 14 चेंडू मध्ये या 47 बनवलेत. नितीन गवली नाराज आहेत. नक्कीच त्यांनाच 25 धावा ठोकलेत. आता विजयाची धाव देखील खंडू पाटीलच्या बॅट मधून चौकार. वा, अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश केलाय. चालू सीझन मध्ये दुसरी फायनल खेळण्याचा मान शिवनेरी स्पोर्ट आमने टीम न पटकावलाय. अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक नितीन गवली ऑल टीम. रुपेश मुकादम, अनिल मुकादम, न्यू मिलन पायगाव. हार्ड लक आणि बेस्ट ऑफ लक देऊया आपण नक्कीच. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम अभिनंदन. पायगाव टीम नक्कीच क्वार्टर फायनल सामना जिंकलात मित्रांनो आपण. उद्या आपल्याला देखील इथे बक्षीस घेण्यासाठी पोहोचायचं आहे. प्रतिनिधी येतीलच, सांगायची गरज नाही. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर संतोष जोशी यांच्या बॅट मधून तब्बल धावा आले 30. 10 चेंडू मध्ये 30. अभिनंदन ऑल टीम. नक्की जयेश मात्रे दर्या रत्न हॉटेलचे मालक